सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप जास्त म्हणजे 10वीचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत. तर 10वीचे विद्यार्थी पास झालेत आणि त्यांना 11वी-12वीला ॲडमिशन घेऊन त्यांनी जे-ई किंवा नीटसाठी प्रिपरेशन करताय, अभ्यास करताय. त्यासाठी मोफत टॅब योजना किंवा क्लासेस वगैरे या गोष्टी आहेत. तर त्याबद्दल हा व्हिडिओ आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. सविस्तर माहिती मी सांगणार आहे त्यामध्ये. अप्लाय कसं करायचं, कागदपत्रे काय लागणार आहेत आणि काय-काय गोष्टी असणार आहेत ते तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर पाहून घ्या व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आपण. काय असेल माहिती? हे बघा, आपण वेबसाईट ओपन केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, महाज्योती असं याचं शॉर्ट फॉर्म आहे मित्रांनो. यामध्ये मोफत शिक्षण किंवा मोफत पुस्तके या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे भेटतात. तर पाहूया आपण काय-काय असणार आहे. हे बघा, इथे त्यांचा जी-आर आलेला आहे आपल्याकडे. व्यवस्थित पहा. जे-ई-ई, नीट आणि एम-एस-टी-सी-ई-टी बॅच 2026 या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनेचा तपशील. यासाठी काय भेटणार आहे, या सर्व गोष्टी इथे दाखवत आहे मी. तर सुरुवातीला बघा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती व विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना हे जे-ई-ई एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल किंवा सी परीक्षा असेल, या परीक्षेचा जो अभ्यास आहे तो ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्यासाठी जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 जीबी पर डे इंटरनेट डेटा पुरवण्यात येईल, असं महाज्योती महाराष्ट्र राज्य यांचं म्हणणं आहे. यामध्ये लाभार्थीची पात्रता काय असेल ते व्यवस्थित पाहून घेऊया आपण. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा. त्यासाठी विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा. म्हणजे नॉन क्रिमिलेअर त्याचं पाहिजे. यानंतर 2024 मध्ये 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असावा. फक्त 2024 मध्येच 10वी पास झालेला. यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. म्हणजे सायन्समध्ये ॲडमिशन घेतलेलं असावं. तुम्हाला विद्यार्थ्याची निवड ही जी असेल 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल आणि इयत्ता 10वी मध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरता 70% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे महत्वाचं आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरता 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण आवश्यक आहे मित्रांनो. आणि विद्यार्थी हा शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे कसं ठरवणार? हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील नमूद पत्त्यावरून ठरवलं जाईल. बरोबर? आता ही पात्रता मित्रांनो समजली असेल, तर आपण अर्ज करण्यासाठी कागदपत्र काय-काय लागतील ते आपण पाहूया. सुरुवातीला आधार कार्ड लागेल, पुढची आणि मागची बाजू दोन्ही पण. रहिवासी दाखला लागेल, जो की तहसीलदारचा रहिवासी दाखला. आपण डोमिसाइल सर्टिफिकेट बोलतो त्याला, तर ते लागेल आपल्याला. त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागेल मित्रांनो. यानंतर आहे वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे महत्वाचं आहे. 10वीची गुणपत्रिका लागेल. यानंतर 11वीला विज्ञान शाखेत ॲडमिशन घेतल्याचा बोनाफाईड दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट जे आहे ते शाळेचं लागणार आहे मित्रांनो. दिव्यांग असेल तर दिव्यांग असल्याचा दाखला आणि अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला. आता यामध्ये बघा आरक्षण कशा प्रकारे असणार आहे. सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण कसं असेल ते तुम्हाला दाखवतो. पहिलं आहे इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी समाजामधील विद्यार्थी असेल तर 59% ही टक्केवारी असणार आहे आरक्षणाची. ज्या व्हीजे ए मध्ये 10%, एन-टी-बी मध्ये 8%, एन-टी-सी मध्ये 11%, एन-टी-डी मध्ये 6% आणि एस-बी-सी यामध्ये 6% असं म्हणून आरक्षण असणार आहे मित्रांनो. यामध्ये समांतर आरक्षण पुढील प्रमाणे महिलांसाठी 30 जागा आरक्षित असणार आहेत. दिव्यांगासाठी 4% जागा आरक्षित आहेत आणि अनाथांसाठी 1% जागा आरक्षित असणार आहे मित्रांनो. बरोबर? तर अर्ज कसा करावा हे पण तुम्हाला दाखवतो मी. महाज्योती.org.in या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे आणि यावरती आपण जसं क्लिक करतोय. आता क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज अशा प्रकारची एक वेबसाईट तयार दिसते आपल्याला. इथे तुम्ही अर्ज नोटीस बोर्डवरती जायचं आणि नोटीस बोर्डवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. आता आपण परत तोपर्यंत जी-आर पाहूया. ओके. यानंतर मित्रांनो, ओके, अर्ज झाला. आता अटी व शर्ती काय आहेत मित्रांनो? अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 10 जुलै 2024 आहे. पोस्टाने किंवा मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. तुम्हाला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे.
जाहिरात रद्द करणे वगैरे त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या स्वतः त्यांची जबाबदारी असेल. ओके. आणि अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. म्हणजे संपर्क क्रमांक दिलेला आहे त्यांनी आणि इथे खाली मेल आयडी दिलेला आहे. बरोबर? तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो ऑनलाईन. आता हा व्हिडिओ याच्यामध्ये आपण वेबसाईटवरती जाऊया. वेबसाईट काय आहे? मी न्यू टॅबमध्ये केले. आता बघा ॲप्लिकेशन फॉर मिलिटरी भारती 2024 वगैरे आहे. तिथे आपण नोटीस बोर्डवरती क्लिक करूया. इथे बघा ॲप्लिकेशन इन्व्हायटेड फॉर व्हेरियस स्कीम्स ऑफ 2024 अँड 25 तर ते आपण क्लिक करून पाहूया काय आहे. ओके. इथं नाहीये. आपल्याला जी लिंक असेल, जी आपल्याला हे बघा खाली आहे. ॲप्लिकेशन फॉर जे-ई-ई नीट एम-एस-टी सी-ई-टी बॅच 2026 ट्रेनिंग. आता आपण यावरती क्लिक करतोय. इथे तपशील आणि रजिस्ट्रेशन लिंक आहे. आता सध्या तपशीलवरती गेल्यानंतर हा जी-आर येतोय मित्रांनो आणि त्यानंतर आपल्याला आहे रजिस्ट्रेशन लिंक यावरती क्लिक करतोय. तर थोडासा हे बघा अशा प्रकारे आपल्याला लिंक ओपन होते. लिंक ओपन झाली तर इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला. मोबाईल नंबर टाकून बाकीच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल, तर तुम्ही फक्त आणि फक्त कागदपत्रे WhatsAppला सेंड करून तुम्हाला हा फॉर्म भरून दिला जाईल. तर त्यासाठी महाराष्ट्रातील कुठेही असाल तुम्ही, तुम्हाला सविस्तरपणे हा फॉर्म भरून दिला जाईल मित्रांनो आणि तुमची जी पोहोच पावती असेल ती तुम्हाला WhatsAppला भेटेल. म्हणजेच तुम्ही त्या गोष्टीचं प्रिंट काढून तुमच्याकडे ठेवू शकता. तर मित्रांनो ज्याला गरज आहे त्यांनी कॉन्टॅक्ट करा. मी खाली WhatsAppचा नंबर देणार आहे किंवा WhatsAppला जरी मेसेज केला तर मेसेजच करा. कारण की मेसेज केल्यानंतर मेसेज हा लवकर पोहोचतो. कॉलला रिप्लाय दिला जात नाही लवकर. त्यामुळे मेसेज करा म्हणजे तुम्हाला या गोष्टीची तात्काळ तुम्हाला मदत होऊन जाईल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.